तर हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. पण आपल्याला टास्क असा आहे की आपल्याकडे एक ॲरे आहे आणि त्या ॲरेमधून प्राईम नंबर हे रिमूव्ह करायचे आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपल्याला प्राईम नंबर हे रिमूव्ह करायचे एका ॲरेमधून. तर सर्वात आधी आपल्याला एक ॲरे लागेल. ॲरे त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट हे ॲड करून घेतो. सपोज 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. तर मला आउटपुट अपेक्षित आहे 4, 6, 8, 9, 10. हे मला आउटपुट भेटलं पाहिजे. तर यासाठी जर थोडा आपण विचार केला तर आपल्याला प्रत्येक एलिमेंट चेक करावं लागेल. आणि तो नंबर प्राईम आहे की नाही ते बघावं लागेल आणि असेल तर त्याला रिमूव्ह करावं लागेल. तर याच्यासाठी आपल्याला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल सर्वात आधी. तर फॉर then integer r equal to 0, then कंडिशन चेक करावं लागेल डॉट लेन then I प्लस प्लस. देन मला इथं लिहावं लागेल लॉजिक की प्राईम नंबर आहे की नाही ते चेक करावं लागेल. तर त्याच्यासाठी फॉर इंटेजर c equal to 2 and condition array of I then ला इन्क्रीज करावं लागेल. देन मला बघावं लागेल की त्या नंबरला पूर्ण भाग जातो आहे की नाही आणि जर जात नसेल तर तो असेल आपला नॉन प्राईम नंबर. तर if array of I mod j equal to 0, जर जात असेल तर आपण काउंटला प्लस प्लस करून घेऊ. देन ब्रेक, देन ही ब्लॉकला क्लोज करून घेऊ आणि फॉरला सुद्धा. देन आपल्याला चेक करावं लागेल की आपला काउंट हा इन्क्रीज झालेला आहे की नाही. तर त्याच्यासाठी if count equal to जर 1 असेल तर आपल्याला आपल्या ॲरे मधून प्राईम नंबर हा रिमूव्ह होईल. तर आपण त्याला प्रिंट करून घेऊ. array of I क्लोज if ब्लॉक, देन फॉर ब्लॉकला सुद्धा आपण क्लोज करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये टाईप करून बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही.
तर तुमच्या सर्वांचं Eclipse मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघू. तर सर्वात आधी मला ॲरे लागेल. तर इंटिजर ॲरे, त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आपण ॲड करून घेऊ. 3 4 5 6 7 8 9 10 11. देन ॲरेची लेंथ काउंट करून घेऊ. तर इंटिजर साइज इक्वल टू ॲरे लेंथ. ओके. तर आपल्याला आता चेक करायचं आहे प्रत्येक एलिमेंट. तर त्याच्यासाठी आपण फॉर लूपची हेल्प घेऊ. तर फॉर इंटिजर आय इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल. साइज देन आय प्लस प्लस. देन पुन्हा मला आता इथं प्राईम नंबरसाठी लॉजिक लिहावं लागेल, जे लॉजिक मी आधी एक्सप्लेन केलेलं आहे. तर फॉर इंटिजर j इक्वल टू 2, देन कंडिशन चेक करावं लागेल ऑफ आय, देन j ला प्लस प्लस. ओके. देन मला इथं चेक करावं लागेल की त्या नंबरला पूर्ण भाग जात आहे की नाही. त्याच्यासाठी इफ ॲरे ऑफ आय मॉड j इक्वल टू जर 0 असेल तर काउंटला मी इन्क्रीज करून घेतो. ब्रेक. ओके. काउंटला मला आधी इनिशियलाइज करावं लागेल. तर इंटिजर काउंट इक्वल टू 0. ओके. देन मला फॉर लूपच्या बाहेर चेक करावं लागेल की काउंटची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे की नाही. इफ काउंट इक्वल टू जर 1 असेल तर तो आपला प्राईम नंबर नसेल, तर त्याला आपण प्रिंट करून घेऊ. तर SYSO देन ॲरे ऑफ आय स्पेस. तर तुम्ही बघू शकता आपला कोड हा टाईप करून झालेला आहे. तर आपण याला आता रन करून बघूया की आपल्याला आउटपुट सक्सेसफुली भेटत आहे की नाही. आणि आपल्याला इथं आउटपुट अपेक्षित आहे 4 6 8 9 10. ओके. तर आता आपण आपला प्रोग्राम हा रन करून बघूया. रन. तर तुम्ही बघू शकता आपल्याला आउटपुट हे प्रॉपर भेटलेलं आहे 4 6 8 9 10. तुम्ही कोड चेक करू शकता. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.